इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्याकडे असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पण यालाच थोडंसं आत्ताच्या काळानुसार म्हणायचं झालं तर मरावे परी देहरूपी उरावे. आत्ताच्या काळाची देहदान ही एक महत्त्वाची गरज आहे. हे देहदान करणं म्हणजे नेमकं काय करायचं, ते का आवश्यक आहे, त्याला कोणते नियम असतात, अशा विविध प्रश्नांवरच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आपण संवाद साधणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे समाजसेवा अधीक्षक रेशम विजय जाधव यांच्याशी. सर, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, जसं मी आत्ता म्हटलं की देहदान ही एक महत्त्वाची चळवळ आहे आणि आताच्या काळात त्याची अत्यंत गरज आहे. तर देहदान करणं म्हणजे नेमकी कोणती प्रक्रिया केली जाते, जरा सांगाल का? देहदान करणं म्हणजे यामध्ये संबंधित जी व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला देहदान करण्याची इच्छा आहे की आपल्या मृत्यूनंतर आपला जो देह आहे हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी त्याचा उपयोग व्हावा या हेतूने त्या व्यक्ती संकल्प करत असतात. आणि मग त्यानंतर जो देहदानाचा फॉर्म असतो तो त्या संबंधित व्यक्ती असते त्यांच्या समोर तो भरला जातो. तसं त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्याबाबत सर्व सविस्तर माहिती दिली जाते. देहदानाची प्रक्रिया काय असते त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. त्यानंतर तो फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आम्हाला कळवलं, तर कळवल्यानंतरची आमची प्रोसेस अशी असते की त्यानंतर व्यक्ती जी असते तर त्यांचं सर्वात महत्त्वाचं कायदेशीर बाबीतलं एखादा कागद आपण ज्याला म्हणतो तर तो कॉज ऑफ डेथ म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचा दाखला हा सर्वप्रथम पाहिला जातो. आणि जर त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचा दाखला असेल तरच आम्हाला तो जो देह असतो तो आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आम्हाला तो देह घेता येतो. सर, देहदान आणि अवयवदान हे दोन शब्द प्रचलित आहेत. या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? बऱ्याच वेळा ज्यावेळी आम्ही कार्यक्रम घेत असतो तर त्यावेळी हा प्रश्न बरेचसे लोक विचारत नाहीत. पण आज आपल्या कार्यक्रमामार्फत मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मुळात देहदान आणि अवयवदान ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सर्वप्रथम आपण देहदानाबाबत जर माहिती घेतली तर देहदान हे मृत्यूच्या नंतर, व्यक्तीच्या मृत्यूच्या नंतर जे केले जाणारे दान असतं तर ते देहदान असतं. आणि अवयवदान हे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत अशी एखादी व्यक्ती असते त्यावेळी त्या व्यक्तीचा मेंदू मृत असतो पण बाकीचे हृदय सुरू असतं, तसंच इतर जे अवयव आहेत ते सुद्धा सुरू असतात. फक्त एवढंच ती व्यक्तीला त्या व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं आणि काही दिवसांनी ती व्यक्ती आपण म्हणू की मरणाच्या दारात उभीच असते. पण जोपर्यंत ती जिवंत आहे काही दिवस व्हेंटिलेटरद्वारे, तर किमान तेवढ्या दिवसात जर त्या व्यक्तीचे जे चांगले अवयव आहेत तर हे चांगले अवयव एखादा जो गरजू आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे अवयव निकामी झालेले आहेत तर त्यांना ते प्रत्यारोपण करण्यासाठी उपयोगी अशी ही आपली अवयवदानाची प्रक्रिया असते. अच्छा. तसंच एखादी व्यक्ती जरी जिवंत असेल, सुदृढ आहे, तरी त्यावेळी आपण जिवंतपणी जर म्हटलं तर त्यावेळी आपण आपली एक किडनी आणि लिव्हरचा काही भाग हे जिवंतपणे व्यक्ती दान करू शकते. अच्छा, जिवंत चालती फिरती व्यक्ती लिव्हरचा भाग आणि एक किडनी दान करू शकते. श्रोते हो, तुमच्याही हा फरक लक्षात आला असेल. देहदान म्हणजे मृत्यू पश्चात केली जाणारी प्रक्रिया आहे आणि अवयवदान हे जसं आता सरांनी सांगितलं की ज्यांचा मेंदू मृत झालेला असतो मात्र तिच्या शरीरातले ते काही जे अवयव आहेत ते त्या व्यक्तीचा मेंदू मृत झाल्या कारणाने इतर व्यक्तींसाठी आपण ते दान करू शकतो. आता मला सांगा की देहदान आणि अवयवदान ह्यातला नेमका फरक तुम्ही स्पष्ट केलात, पण देहदान करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत का की ज्या दान करता येतात? हो, नक्कीच ना. देहदान करताना आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं देहदान होतं तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीचं कॉर्निया डोनेट होऊ शकतो. तसंच त्या व्यक्तीची स्किन, ह्या दोन गोष्टी आपण त्या डोनेट करू शकतो. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 गरजू व्यक्ती आहेत त्यांना दृष्टी मिळू शकते. सर, देहदान करण्यासाठी काही नियम किंवा काही अटी असतात का? देहदान मुंबई नियम सुधारित कलम 5 प्रमाणे त्यातील काही अटी आहेत आणि त्यानुसार देहदान करताना कोणत्या गोष्टीमध्ये देहदान होऊ शकत नाही आणि कोणत्या गोष्टीमध्ये देहदान होऊ शकेल याबद्दल मी थोडक्यात सांगेन. सर्वप्रथम मी आपल्याला सांगेन की कोणत्या अशा काही गोष्टी असतात, बाबी असतात की ज्यावेळी देहदान होत नाही. तर त्यामध्ये सर्वात पहिली असेल तर जे संसर्गजन्य आजार आहेत जसे की हिपॅटायटिस, HIV एड्स आहे, कोरोना, सेप्टिसेमिया,
TB, कुष्ठरोग, कॅन्सर, तर या प्रकारचे जे संसर्गजन्य रोग आहेत, तर अशी जर व्यक्ती असेल तर ते आपण देहदान स्वीकारत नाही. तसंच एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास, MLC पोलीस तक्रार असल्यास, त्याशिवाय ऑपरेशन दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला खोलवर जखमा असतात, म्हणजे वयोमानानुसार ती व्यक्ती बेडरेस्ट असते आणि त्या व्यक्तीला खोलवर जखमा झालेल्या असतात. तसंच सगळ्यात महत्त्वाचं की जर नजीकच्या नातेवाईकांनी, जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांनी जर आयत्या वेळी जर नकार दिला तरी सुद्धा देहदान होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी एक सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळी देहदानाचं प्रक्रिया असते, एखाद्या व्यक्तीचं देहदान करायचं, तर त्यावेळी त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचा दाखला जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही ते पाहून की कोणत्या कारणाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हे जोपर्यंत आम्हाला क्लिअर कळत नाही तोपर्यंत मात्र आम्ही तो देह स्वीकारत नाही. जरी त्या व्यक्तीने देहदानाचा फॉर्म मेडिकल कॉलेजला भरला असेल तरी सुद्धा कॉज ऑफ डेथ, मृत्यूच्या कारणाचा दाखला हा जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो देह स्वीकारत नाही. एखाद्या व्यक्तीचं नैसर्गिक निधन झालं घरात असतानाच कोणत्याही आजाराशिवाय, तर मग अशा परिस्थितीत हे देहदान होऊ शकतं का? नाही, कारण त्यावेळी आम्हाला कागदपत्रांमध्ये मृत्यूच्या कारणाचा दाखला हा आवश्यक असतो. तर त्यामुळे जर डॉक्टरांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर्स असतील जे त्या व्यक्तीला घरी येऊन बघितलेलं आहे आणि त्या दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, समोर झाला आहे मृत्यू, तर ते नक्कीच देऊ शकतात त्यांचे डॉक्टर. किंवा ती जर व्यक्ती हॉस्पिटलला जरी ॲडमिट असेल, ज्यावेळी ती सिरियस असते, तर त्यावेळी ती व्यक्ती हॉस्पिटलला जर ॲडमिट असेल तरी त्यावेळी नक्की तिथलं जे रुग्णालय आहे ते आपल्याला कॉज ऑफ डेथ, मृत्यूच्या कारणाचा दाखला सहजच देऊ शकतं. बरोबर. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत्यूच्या कारणाचा दाखला हा खूपच महत्त्वाचा सगळ्यात आहे. महत्त्वाचा कागद तुमच्यासाठी हो, आहे. महत्त्वाचं. ह्याच्याशिवाय आणखीन कोणते कागदपत्र द्यावे लागतात का? ह्याशिवाय मात्र आपण एक म्हटलं तर ज्यावेळी आपण प्रथम जसं की संकल्पपत्र ज्यावेळी आपण देहदानाचं भरतो, तर त्यावेळी आम्हाला जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने संकल्प केला की मला माझ्या मृत्यूनंतर देहदान करायचं आहे, तर त्या व्यक्तीचा एक छोटा पासपोर्ट साईज फोटो, त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि जे कोण जवळचे मित्रपरिवार, नातेवाईक असतील तर ह्याच्यातले 2 साक्षीदार आम्हाला लागतात. तर ते जे 2 साक्षीदार असतात त्यांचे सुद्धा आधार कार्डची झेरॉक्स, एक प्रत, हे एवढेच कागदपत्र लागतं, याशिवाय काही लागत नाहीत. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या श्रोत्यांना आमच्या इच्छा असेल की आपण देहदान करावं तर त्यांनी हे लक्षात ठेवावं, हे कागदपत्र नक्कीच. लागतात. देहदानाचं संमतीपत्र दिलेलं नसेल आणि अचानक एखाद्या घरातली व्यक्ती गेली आणि तिच्या नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला या व्यक्तीचं देहदान करायचंय, तर होऊ शकतं का? हो, नक्कीच. आयत्या वेळी जरी व्यक्तीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी, म्हणजे आपण जसं म्हणतो की जरी देहदानाचा फॉर्म पूर्वी त्यांनी भरला नसेल तरी सुद्धा आयत्या वेळी सुद्धा ते तो देह आपल्या मेडिकल कॉलेजला देहदान स्वरूपात देऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण, जसं मी पहिल्यापासून सांगत आलोय, की त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचा दाखला हा खूप आवश्यक असतो, जेणेकरून त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे आम्हाला कळतं. कारण कायदेशीर बाबी असल्यामुळे ती गोष्ट आम्हाला सर्वप्रथम पाहावीच लागते. देहदानाविषयी जर संपर्क साधायचा असेल तर नागरिकांनी तो कुठे संपर्क साधावा? देहदानासाठी जर संपर्क साधायचा असेल तर त्यांना आपण आपली सिव्हिल हॉस्पिटलमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी या ठिकाणी अपघात विभाग आहे, तर त्या ठिकाणी आपण आमचे जे नंबर आहे, म्हणजे माझं देहदानाबाबत सर्व प्रक्रिया मीच पाहतोय, तर त्या ठिकाणी माझे नंबर्स आहेत, व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा आहे. तसंच आपले जे मेडिकल कॉलेज आहे उद्यमनगर या ठिकाणी, तर मेडिकल कॉलेजला सुद्धा शरीर रचनाशास्त्र विभाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा डायरेक्टली येऊन आपण ते फॉर्म आणि ती माहितीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसा अवयवदान करताना काही कालावधी दिलेला असतो, जे डोळ्यांचा कॉर्निया असेल किंवा अन्य अवयव असतात तर काही तासांची मुदत असते, तर देहदानाला पण अशी काही तासांची मुदत असते का? हो, नक्कीच. किमान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर 6 तासाच्या आत त्यांनी तो देह आपल्या मेडिकल कॉलेज येथे आणणं शक्यतो अपेक्षित असतं. पण बऱ्याच वेळा त्या व्यक्तींचे नातेवाईक असतात तर ते दूर असतात, कोण मुंबई, पुणे म्हणा किंवा परदेशात सुद्धा नातेवाईक असतात, तर त्यामुळे त्यांचा जो इकडे रत्नागिरी या ठिकाणी येण्याचा जो कालावधी असतो हा जास्त असतो, वेळ जास्त लागतो. तर त्यावेळी आपण तो जो देह असतो तर तो आपल्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जी आपली मॉर्चरी आहे तर त्या ठिकाणी आपण तो ठेवतो, जेणेकरून त्या व्यक्तींना सुद्धा ते जेव्हा येतील, रत्नागिरी या ठिकाणी येणार आहे, तर आल्यानंतर आपण त्यांना तो देह दाखवू शकतो आणि त्यानंतर मग पुढची प्रक्रिया ही आमच्या शरीर रचनाशास्त्र विभागामार्फत केली जाते. सर, बरेच लोक देहदानाच्या संदर्भात माहिती घेत असतात, वाटतही असतं त्यांना आपण देहदान करावं, पण या संदर्भात लोकांचे अनेक गैरसमज असतात.
तर असे कोणते गैरसमज असतात आणि त्याच्याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगाल का? हा सुद्धा प्रश्न खूपच चांगला आहे, कारण बऱ्याच वेळा ज्यावेळी आम्ही जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी जात असतो तर त्या ठिकाणी नागरिकांचे आम्हाला काही फीडबॅक येत असतात. तर त्याच्यातलेच असे काही फीडबॅक आहेत की देहदान केल्यानंतर तो देह, त्याच्यातले अवयव जे असतात, जसं की मगाशी तुम्हाला म्हटलं की हृदय, किडनी, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, तर हे जे अवयव असतात हे काढले जातात आणि ते दुसऱ्यांना कोणातरी विकले जाऊ शकतात किंवा दिले जाऊ शकतात. तर मुळात तसं काहीही नसतं. हा सर्वात मोठा एक गैरसमज आहे. अवयव काढले जातात तर तसं काहीही नसतं, कारण ते अवयव पूर्णपणे निकामी झालेले असतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव निकामी झाल्यामुळे ते अवयव कोणालाही मुळात देताच येत नाही, पहिली गोष्ट. तर त्यामुळे तो एक गैरसमज दूर असावा. तसंच बऱ्याच वेळा असं देखील एक आपण म्हणतो की अंधश्रद्धा आहेत की देहदान केल्यानंतर आत्मा त्या व्यक्तीचा भरकटत राहतो. तर त्यामुळे अशा ज्या भावना आहेत, तर तसं काहीही होत नाही. मुळात त्या व्यक्तीचा संकल्प असतो, तिची इच्छा आहे आणि घरच्यांची इच्छा असल्यामुळे तो देह त्यांनी स्वतःहून स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या आनंदाने तो दान केलेला असतो. तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला, तसं आपण आता म्हणालो की भरकटत राहतो, तर तसं काहीही होत नाही. तसंच जसं की आपण म्हणालो आहे मगाशी की देहदान, तर देहदान ज्यावेळी व्यक्तीचं होतं तर त्याचवेळी आपण कॉर्निया डोनेटसुद्धा करू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा काही कालावधी असतो. कॉर्निया डोनेशनचा सुद्धा कालावधी 4 ते 5 तासांचा असतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर. तर जरी एखाद्या व्यक्तीने कॉर्निया डोनेट केला तर ज्यावेळी ती व्यक्ती कॉर्निया डोनेट केल्यानंतर सुद्धा असं बऱ्याच वेळा लोकांच्या मनात येतं की चेहरा विद्रूप होईल. पण तसं कॉर्निया डोनेट म्हणजे ज्यावेळी आपला जे बुबुळाचा भाग असतो तो ज्यावेळी काढला जातो, तर त्यावेळी काढल्यानंतर आपली जी पापणी असते ही व्यवस्थितरित्या पहिली जशी आपली असे बंद होऊ शकते, तर त्या पद्धतीने ती बंद केली जाते आणि बंद राहते. त्यामुळे कोणताही आपल्या चेहऱ्यावरती विद्रूपता कधी येत नाही. तर तो सुद्धा एक बऱ्याचशा आपले जे लोक आहेत, माणसं आहेत, तर त्यांचा तो गैरसमज आहे. तर असं सुद्धा होत नाही. चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची कॉर्निया डोनेट केल्यामुळे कोणत्याही प्रकारची विद्रूपता येत नाही. आणि देहदान केल्यानंतर समजा त्या घरातल्या नातेवाईकांना वाटलं की मला त्या व्यक्तीला पुन्हा जाऊन बघायचंय, तर असं बघता येतं का? हे असं नंतरला बघता येत नाही. ज्या दिवशी त्या देहाचं देहदान झालेलं आहे, ज्या दिवशी त्यांनी तो देह मेडिकल कॉलेजमध्ये सुपूर्द ज्यावेळी करतात, तर त्याच वेळी आमच्याकडे काही फॉर्म आहेत की ज्याच्यावरती असं असतं की त्यांचा आता त्या कुटुंबाचा संबंधित देहावरचा जो काही अधिकार आहे तो त्यांचा आता काही अधिकार नाही आहे, अशा प्रकारचा एक फॉर्म असतो. त्याने तो अधिकार सोडलेला असतो. तर त्यामुळे ती प्रक्रिया जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत आपण त्यांना ते दाखवू शकतो. पण एकदा देह आमच्या ताब्यात आला तर त्याच्यानंतर मात्र आपल्याला तो देह त्यांना दाखवता येत नाही. आणि सगळ्यात आपल्यामार्फत मी असं सुद्धा सांगू इच्छितो की मेडिकल कॉलेज, आता समजा आपल्याकडे रत्नागिरी मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी, या ठिकाणी जरी एखाद्या व्यक्तीने देहदान केलेलं असेल तरी तो देह त्या रत्नागिरी मेडिकल कॉलेजला असेलच असं नाही. कारण बरेचसे मेडिकल कॉलेज असतात की ज्या ठिकाणी देहांची आवश्यकता असते, तर त्यामुळे तो देह एखाद्या मेडिकल कॉलेजला सुद्धा तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तो अभ्यासासाठी, संशोधनासाठी जाऊ शकतो. तर त्यामुळे आपल्या एक मनात नसावं की जर आम्ही रत्नागिरी मेडिकल कॉलेजला देह दिला तर तो 100% हितेच असेल, असं नाही. तो देह इतरसुद्धा मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांसाठी आपण देऊ शकतो. तुम्ही आत्ता वैद्यकीय महाविद्यालयाचा उल्लेख केलात, तर या देहदानाचा उपयोग या वैद्यकीय महाविद्यालयासाठी कशा पद्धतीने होतो? मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपयोग ह्यासाठी आहे की ह्या ठिकाणी जे येणारे भावी डॉक्टर्स आहेत, भावी MBBSचे जे डॉक्टर आहेत, त्यांना अभ्यास आणि संशोधनासाठी देहाचा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब असं आहे की डायरेक्टली देहावरती अभ्यास केल्यामुळे ते डॉक्टर अधिक कुशलतेने काम करू शकतात आणि नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला भविष्यात एक चांगले डॉक्टर्स निर्माण होण्यासाठी होऊ शकतो. सर, समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करताना देहदानासंदर्भात रत्नागिरीतला तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला ज्यावेळी मी जॉईन झालो समाजसेवा अधीक्षक म्हणून 5 सप्टेंबर 2024 रोजी मी या ठिकाणी जॉईन झालो मेडिकल कॉलेजला. तर सुरुवातीला मला वैयक्तिक असं वाटायचं की देहदान याबाबत लोकांचे निगेटिव्ह मला फीडबॅक येऊ शकतात. पण काम करताना ज्यावेळी मी जनजागृतीपर कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी लोकांचा त्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन मला दिसला. कोणीही म्हणजे बरेचसे नागरिक असे मिळाले की ज्यांना त्याबाबत थोडीशी कल्पना होती, माहिती आहे की देहदान आहे करतात किंवा देहदानबाबत थोडक्यात माहिती होती. मग त्यामुळे असे बरेचसे लोक भेटले की ज्यांना त्याच्याबद्दल माहिती होती आणि ते स्वतःहून त्यासाठी पुढे येत होते. तर त्यामुळे असा अनुभव, असा निगेटिव्ह, नकारात्मक असा कुठचा अनुभव मला आजपर्यंत आलेला नाही आहे.
या बाबतीत मग ही देहदान. जनजागृती करण्यासाठी तुम्ही काय काय केलं? जनजागृती करण्यासाठी बऱ्याच वेळा जे मंडळ असतात, तरुण मंडळ आहेत, मागी गणेशोत्सव मंडळ आहेत, त्यानंतर ज्या शाळा कॉलेज आहेत आणि माझे जे ओळखीतले मित्रपरिवार होता तर त्यांच्यामार्फत जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यासाठी मी त्यांची मदत घेतली. आणि ह्या आजपर्यंत ह्या 1.5 वर्षात, मला कामाला लागून 1.5 वर्ष झाले, ह्या 1.5 वर्षात मी 12 ते 13 हजार लोकांपर्यंत 60 ते 70 कॅम्प घेऊन मी आज पोचलेलो आहे. आणि ह्याच्यात एक सर्वात मोठी संधी मला अशी मिळाली होती की जानेवारी 2025च्या दरम्यान हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक 100 दिवसांचा कार्यक्रम, एक उपक्रम सुरू केला होता की ज्या उपक्रमाअंतर्गत अवयवदान याबाबत जनजागृती करण्यासाठी आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तर त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात मला संधी अशी होती की मी अवयवदान याबाबत माहिती देताना जर देहदानाची माहिती दिली तर लोकांना एकाच मंचावरती ह्या दोन्ही गोष्टींबाबत माहिती मिळेल, जेणेकरून जे काही गैरसमज आहे अवयवदान आणि देहदान हे सुद्धा मला क्लिअर करता येतील आणि लोकांपर्यंत मी देहदानाबाबत की त्यांनी कसं जास्तीत जास्त पुढाकार घेतील तर ह्याबद्दल मला ते एक मोठी संधी मिळाली. आणि त्याशिवाय सप्टेंबर 2025मध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या कार्यालयामार्फत त्यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत सर यांच्याशी आमची कामानिमित्त चर्चा होत असते. तर सप्टेंबरमध्येच मंगळागौरचा एक मोठा कार्यक्रम असतो. रत्नागिरी तालुक्यातील जे आपले जिल्हा परिषद गट आहेत तर त्या गटांमध्ये प्रत्येक गटांमध्ये कार्यक्रमचं आयोजन केलं जातं मंगळागौरच्या. तर त्यावेळी महेश सरांकडून एक माहिती अशी मिळाली की रेशम तू त्या कार्यक्रमाला जा, जेणेकरून तिथे 1000 ते 1500च्या आसपास महिला असतात, तर त्या ठिकाणी जर माहिती दिला तर अजून बरं होईल. मग त्यामुळे सरांशी बोलणं झालं आणि मग मी आमचे डीन सर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर रामानंद सर यांच्याशी चर्चा केली. सरांचा कधीही मला नकार नसतो कोणत्याही गोष्टीसाठी, सरांचं नेहमी प्रोत्साहन असतं आणि सरांनी सुद्धा लगेच तत्काळ होकार दिला. आणि मग ज्यावेळी सप्टेंबरपासून 15 दिवसात आम्ही जेवढे जिल्हा परिषद गट आहेत रत्नागिरीमधील तर त्या ठिकाणी मी जाऊन प्रत्यक्ष तिथे जाऊन महिलांना माहिती दिली. आणि त्यामुळे असं झालं की 12 ते 15 दिवसात मी डायरेक्टली एका कार्यक्रमाला 1000 किमान महिला असायच्या, तर डायरेक्टली 10 ते 12,000 महिलांच्या समोर मी गेलो आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती गेली. तर हा खूप माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. बरोबर. सर, तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाल्यापासून अगदीच अल्प कालावधी झालेला आहे, मात्र तरीही तुम्ही 14 देहदानं घडवून आणलीत. तर हे कशा पद्धतीने साध्य झालं? याबाबत सांगायचं झालं तर जसं की मी सुरुवातीलाच बोललो की सुरुवातीला मला चॅलेंजिंग वाटत होतं, पण जोपर्यंत आपण तिथे जात नाही किंवा ती परिस्थिती हाताळत नाही तोपर्यंत ते चॅलेंजिंग आहे की सोपं आहे हे आपल्याला कळत नसतं. पण ज्यावेळी सर्वात पहिलं जे देहदान झालं, साठे म्हणून होते, साठे काका आपली पर्यायचाळी रत्नागिरी येथील होते ते, तर त्यांच्या कुटुंबाने म्हणजे त्यांची बायको आणि मुलगी ह्यांनी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला ते ॲडमिट होते आणि त्यावेळी त्यांच्याकडून फोन आला की असं असं आजारी आहेत त्यांचे बाबा आणि आता कंडिशन खूप क्रिटिकल आहे, तर आम्हाला देहदान करायचं आहे. मग त्यावेळी रात्री तो मला फोन आला होता, माझ्या मते रात्री 1:30-2च्या दरम्याने मला फोन आला होता तो. तर मी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आलो. तर आल्यानंतर त्यावेळी काकांचं नेत्रदानसुद्धा केलं गेलं. तर तिथून एक प्रेरणा अशी मिळाली की ती जी फॅमिली होती त्या कुटुंबात फक्त ती आई आणि मुलगी हे दोघे त्यावेळी उपस्थित होते, त्यांना कोणाचाही आधार नव्हता. पण त्यांची त्यावेळची जी त्यांची स्थिती होती, मानसिक स्थिती जी त्यांनी स्ट्रॉंग ठेवली की एवढं होऊनसुद्धा त्यांनी देहदानाचा जो निर्णय घेतला तो खरंच माझ्यासाठी, त्यांना बघून माझ्यासाठी तो एक प्रेरणादायक अनुभव होता की निव्वळ म्हणजे कोणाची साथ नसताना त्यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला. आणि तिथून जे माझ्या मनात त्याबाबत देहदानाबाबत एक चांगली अजून आपण काम करू शकतो की अशीच जर समाजात लोक असेल तर नक्कीच आपल्याला ते काम अजून सोपस्करच होणार आहे. निश्चित. तर त्यामुळे ती एक प्रेरणा मला मिळाली देहदानाच्या कामाबाबत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एखादा लक्षात राहिलेला अनुभव आहे का? या व्यतिरिक्त अनुभव असे आहेत की 2 म्हणजे लगेच हे डिसेंबरचं मी सांगितलं होतं तुम्हाला, डिसेंबर 2024मध्ये पहिलं देहदान झालं. त्यानंतरचं एक जे देहदान झालं तर ते एका दिवशी 2 देहदान झाली होती. तर त्यावेळीसुद्धा जास्त अशी माहिती देण्याची गरज नाही लागली, कारण ते जे दोन्ही देहदान ज्या व्यक्तींचं झालं होतं तर त्यांच्या कुटुंबांचं आधीच त्यांचा निर्णय होता की देहदान करायचं आहे. तर त्यामुळे ते सुद्धा माझे होप्स त्यावेळी वाढले की आपल्याला जास्त कुटुंबांना काउन्सिलिंग करायला लागत नाही की तुम्ही देहदान करा, कारण त्यांची पहिल्यापासूनच मानसिकता झालेली आहे की आपल्याला द्यायचं आहे.
फक्त बऱ्याच वेळा काय असतं की ह्या ज्या कायद्याच्या ज्या बाबी, जसं मी मागासपासून बोलतो की कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, अशा बाबी पूर्ण असतील, परिपूर्ण असतील, तर ते घेण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तींना सुद्धा त्रास कमी होतो, कारण त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असतं. तर त्यामुळे ते सुद्धा एक चांगलं असतं. खूप छान. श्रोते हो, आपण जिवंतपणी मोठ्या प्रमाणावर आपली संपत्ती कमवत असतो आणि आपल्या मृत्यू पश्चात ती आपल्या मुलांमध्ये किंवा समाजामध्ये ज्यांना कुणाला द्यायची आहे तर ती कशा पद्धतीने त्याचं दान करावं हे आपण ठरवत असतो. याच पद्धतीने आपलं शरीर ही देखील एक संपत्ती आहे आणि समाजासाठी त्या शरीराचं दान करणं हेही खूप गरजेचं आहे. आणि आतापर्यंत आपल्याला रेशम सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यातले बारकावे सांगितलेले आहेत, त्यांचे अनुभवही सांगितलेले आहेत. सर, तुम्ही म्हटलं 14 देहदानं तुम्ही घडवून आणली. देहदान या विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्ही HIV चे पेशंट्स असतील किंवा लहान मुलं असतील, स्वच्छ भारत अभियान असेल, याच्यातही तुम्ही कार्य केलेलं आहे, तर थोडंसं त्याच्याविषयी सांगाल का? हो, नक्की. या तिन्ही विषयामध्ये काम करताना मला प्रत्येक वयोगटातील मुलं, माणसं यांच्यासोबत सर्वप्रथम काम करण्याची संधी मिळाली. त्यांची मानसिकता समजण्यास मला मदत झाली आणि त्यामुळे आज मी आरोग्य विभागात काम करताना मला नक्कीच या सर्व अनुभवांचा फायदा झालेला आहे. चाइल्ड लाईनमध्ये म्हटलं तर 0 ते 18 वयोगटातील जी मुलं असतात, तर त्या मुलांसाठी आम्ही काम करत असतो. तर त्याच्यात अन्याय अत्याचारग्रस्त मुलं असतील तर त्यांच्यासाठी ते काम केलं जातं. तर त्यामध्ये काउन्सिलिंग असतं मुलांना. एखादी मुलं घरातून पळून आलेली असतात, तर त्याच्यात बरेच वेळा मुलांची अशी सुद्धा, आता मुलं मोबाईल हातात असल्यामुळे मुलं स्वतः स्टोऱ्या बनवतात. तसंच HIV AIDS बाबत जर म्हटलं तर आम्ही मेल सेक्स वर्कर आणि फिमेल सेक्स वर्कर यांच्यासाठी काम केलं होतं. तर त्याच्यातसुद्धा बऱ्याच वेळा तर त्यांच्यासाठी जे काही त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प असतात तर ते ऑर्गनाईज करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं, याबाबतचं काम केलं होतं. आणि स्वच्छ भारत अभियानमध्ये तर ओला आणि सुका कचरा याबाबत जनजागृतीचं काम रत्नागिरी शहरात एक मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर त्यामुळे हे जे अनुभव होते, म्हणजे जसं की बोललो ना की लहान मुलांपासून अगदी 60, 70, 80 पार माणसांपर्यंत ह्या तिन्ही क्षेत्रात काम केल्यामुळे आज मला तो अनुभव, मी आरोग्य सेवेत ज्यावेळी काम करतो तर त्यावेळी तो उपयोगाला येतोय. सर, समाजसेवा अधीक्षक म्हणून तुम्ही आता काम करताय, तर हे काम करताना तुमच्या नेमक्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीचं तुम्हाला काम करावं लागतं? यामध्ये सर्वप्रथम ज्या विविध संस्था आहेत, NGO असतात, दानशूर व्यक्ती असतात, तर यांच्यात समन्वय ठेवण्याचं काम आम्ही करत असतो. तसंच सर्वात प्राथमिक आमचं काम असं असतं की रुग्णालयात दाखल झालेल्या जे रुग्ण असतात व त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय यांना वैद्यकीय प्रक्रियेबाबत माहिती देणं, त्यांच्या मनातील जी भीती असते तर ती भीती घालवणं आणि त्यांना मानसिक आधार देणं, हे सर्वात प्रमुख आमचं काम असतं. बरोबर. तसेच ज्या आपल्या शासकीय योजना आहेत तर त्या योजनांबाबत त्यांना मार्गदर्शन करणं व संबंधित व्यक्ती आहेत तर त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचवणं, ही महत्त्वाची कामं एक समाजसेवा अधीक्षक म्हणून आम्हाला करावी लागते. आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी सुद्धा जर सामाजिक, त्यांना आवड असेल, सामाजिक कार्याचा भाग बनण्याची इच्छा असेल, आवड असेल, तर नक्कीच त्यांनी MSW मास्टर ऑफ सोशल वर्क हा कोर्स असतो 2 वर्षाचा. तर हा 2 वर्षाचा कोर्स केला तर त्यानंतर सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू शकतो. एक समाजसेवक म्हणून म्हणा किंवा जर शासकीय कार्यालयामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण काउन्सिलर म्हणून सुद्धा काम करू शकतो. तर संधी खूप आहेत, पण मुळात त्याबद्दल आवड असायला पाहिजे. कारण जर तुम्ही फक्त आर्थिक लाभ म्हणून जर काम करत असाल तर ह्या क्षेत्रात आपल्याला तेवढं जोमाने काम करता येणार नाही. पण जर मनात कोणती भावना नसेल आणि आपुलकीने आणि काहीतरी समाजाला आपण देणं लागतोय, एक मनुष्य म्हणून काहीतरी देणं लागत असू, तर तशी जर भावना असेल तर नक्कीच हे क्षेत्र आपल्याला खूप पुढे नेऊ शकतं. श्रोते हो, जसं सरांनी सांगितलं की शेवटी या शब्दातच समाजसेवा असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे हा सेवाभाव ज्याच्या ठायी आहे त्यांनी या क्षेत्रात काम करायला नक्कीच हरकत नाही. सर, देहदानाविषयी तुम्ही बरीच सविस्तर माहिती दिलीत. ह्याच्यातला आणखीन एक प्रश्न विचारते की या देहदानाच्या संदर्भात माणसाच्या वयाचं कोणतं बंधन असतं का? नाही मॅम, वयाचं असं कोणतंही बंधन नसतं. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचं देहदान होऊ शकतं. मग ते लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा मध्यम वयीन असेल, तर त्यासाठी वयाची अशी कोणतीही अट नाही आहे. अच्छा. जेव्हा देहदान करायचं ठरवलं जातं आणि त्या व्यक्तीचं निधन होतं तर तो देह तुमच्यापर्यंत सुपूर्द करेपर्यंत घरात त्या व्यक्तीच्या देहाला काही लावून ठेवावं लागतं का किंवा काही त्याची विशिष्ट पद्धतीने काळजी घ्यावी लागते का? नाही, असं काहीही नसतं. फक्त एवढंच असतं की जर त्यांना देहदान करण्याची इच्छा असेल तर त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे फॅमिलीला पहिलं असं पण विचारतो की जर त्यांचं कॉर्निया डोनेशन करायचं असेल, नेत्रदान, तर पहिला तो करायचा असेल तर त्याबाबत आम्हाला लगेच तत्काळ सांगा. कारण काय असतं की
जर त्या व्यक्तीचा कॉर्निया डोनेट झाला, जरी ती व्यक्ती मृत आहे पण कॉर्निया डोनेशन होऊ शकतो, त्यामुळे आम्ही त्यांना हे सांगतो की कॉर्निया डोनेशन करायचं असेल तर तात्काळ घरातील जे फॅन असतात ते बंद करणं, मानेखाली उशी ठेवणं, आपल्या AC सुरू असेल तर AC सुरू ठेवू शकता आणि डोळ्यावरती, दोन्ही डोळ्यांवरती ओली पाण्यातून काढलेली जी पट्टी असते, ओलसर पट्टी असते, तर ती पट्टी दोन्ही डोळ्यांवरती ठेवले. तर त्यानंतर कॉर्निया डोनेशनची प्रक्रिया पार पडली 2 ते 3 तासात, तर त्यानंतर आम्ही तो देह मेडिकल कॉलेजला नंतर आपल्याला घेणं सोपस्कर होऊन जातं, कारण तो वेळ महत्त्वाचा असतो. डोळ्यांच्या संदर्भात आपण आता बोलतोय, तर जर चष्मा असेल एखाद्या व्यक्तीला तर त्या बाबतीतही हे नेत्रदान होऊ शकतं का? डिपेंड त्यावेळच्या सिच्युएशननुसार, त्यांच्या डोळ्यांची त्यावेळची जी कार्यक्षमता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते कॉर्निया डोनेशन होईल की नाही. त्यासाठी वेगळी काय प्रक्रिया नसते. आम्ही शक्यतो एक बेसिक फोटो काढला जातो, जरी ती व्यक्ती घरी असेल तरी डोळ्यांचा जो कॉर्निया असतो त्याचा फोटो काढला जातो आणि तो फोटो आमचे जे वरिष्ठ असतात त्यांना पाठवला जातो. मग ते व्यवस्थित असेल तो कॉर्निया तरच तो डोनेशनसाठी घेऊ शकतात. नाहीतर बऱ्याच वेळा जर तो असं पण असतं की वयाची 50-40ची आहे पण त्यांचं दृष्टी कमी झालेली असते. पण एखादी व्यक्तीचं असं सुद्धा उदाहरण आम्हाला होते की 70, 75, 80च्या व्यक्तीचा सुद्धा कॉर्निया चांगला असतो. तर डिपेंड त्या वेळच्या त्यांच्या कॉर्नियाच्या स्थितीनुसार अच्छा, डिपेंड असतं, कार्यक्षमतेवरती डिपेंड आहे की अच्छा. तो घ्यायचा किंवा नाही. म्हणजे चष्म्याचा त्याच्याशी काही नाही संबंध नाही येत काही नाही. संबंध येत नाही. देहदानाच्या संदर्भात आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? देहदाना संदर्भात जर काही संदेश माझे द्यायचे असतील तर ते असे आहेत की आपण जसं की म्हणतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, अवयवदान हे जीवनदान, कारण ते जीवन देतात. आपले जे अवयव असतात ते इतरांना जीवन देऊन जातात. आणि तसंच देहदान हे महादान, असं मी माझ्या परिभाषेत मी ही काही वाक्य केलेली आहेत. कारण त्यासारखं महान दान असं कोणतंही नाही की बरोबर. त्यावेळी व्यक्ती कोणताही स्वार्थ, मोह, माया काही म्हणत नसते आणि संपूर्ण देह, ते कुटुंब संबंधित जे मेडिकल कॉलेज असतं त्या ठिकाणी ते सुपूर्द करतात, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता देतात. तर त्यामुळे ह्यासारखं महादान असं कोणतं नाही आहे. सर, तुम्ही आत्ता जसं म्हटलंत की रक्तदान श्रेष्ठदान, अवयवदान जीवनदान आणि देहदान म्हणजे महादान. तेव्हा श्रोतेहो, हे देहदानाचं महादानाचं कार्य आपण सगळ्यांनी आपापला खारीचा वाटा त्यात देत पुढे नेऊया. देहदान करणं ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ सुरू ठेवायची असेल तर समाजातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचा वाटा की त्याचा सहभाग त्यात असणं गरजेचं आहे. रेशम सर, आज आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि या देहदान चळवळीविषयी अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिलीत, लोकांचे गैरसमज दूर केलेत. तुमचं हे काम, तुमची ही चळवळ अशीच पुढे सुरू राहो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आजच्या आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य